पॉलिसी असेल तर किती वर्षाचा हप्ता भरायचा आहे? आता सोपं झालंय पॅकेज त्याला. म्हणजे कसं आहे की समजा 10 लाखाची पॉलिसी, 10 लाखाची पॉलिसी 10 वर्षच पैसे भरायचे आणि 30 वर्षाच्या पॉलिसीला 15 वर्ष भरायचे, 40 वर्षाच्या पॉलिसीला 30 वर्ष भरायचे. फायदा कशाचा आहे? फायदा इन्शुरन्स होते, पैसे भरायचे परत पुढचे इन्शुरन्स चालू राहणार. इतका जबरदस्त प्लॅन की ज्या प्लॅनमध्ये LICने काय केले, इथं 10% दिले, इथं किती रे 10 किती 10 15 आणि 20% कसं दिले बघा. आता समजा 10 लाखाचा इथं आपण प्लॅन घेतला, प्लॅनची वैशिष्ट्य जबरदस्त आहे आणि असा प्लॅन इतका जबरदस्त प्लॅन आहे की ज्या प्लॅनमध्ये आपल्याला कस्टमरला फायदा गॅरंटेड तुम्ही घेऊन द्यायचे. त्याला सरता वेळेला घेणार आहे की शेवट किती पैसे मिळणार, बरोबर आहे. काय येणार आहेत, काही त्याला बोनस नाही, त्याला काय नाही बोनसच नाही आहे का बोनस याला. पण बोनस आत्ताच फायनल केला LIC. काय फायनल केलाय की आता LIC काय करते, किती टक्के पाहिजे आता ते लिहिले की आपलं तुमच्याकडे आहे का पॉम्पलेट? मग आता पॉम्पलेट आणायचं विसरते, पॉम्पलेट एक जणाला देत व्यस्त तिकडच राहील. पहिला ना 50 नंतर 55 आणि बरोबर अभ्यास केले. हे अभ्यास कसा आहे की 10 वर्षाच्या व्यक्ती पैसे भरायचे ठरवून ठेवून आणि 20 वर्षांनी घेईल त्याला 50 रुपये दिलाय. आता व्याज FDला किती हो? FDला व्याज किती? 7-7.5% FDला 5.5. मी नॅशनल बँकेतून नॅशनल बँक नॅशनलला का नॅशनल नाही माहीत 5-5.5%. मग ही कधी मिळणार आहे? आता 2000 किती 21 ते 2031 आणि 41ला पण मिळणार आहे आणि ही पण तिथून पुढं 40 वर्ष मिळणार आहे. 21 पासून 61 वर्षापर्यंत मिळणार आहे गॅरंटेड. मग हे व्याज दर कमी होत चाललंय. LICने 50 म्हणजे 5%, 55 म्हणजे 5.5% आणि 60 म्हणजे 6% व्याज तयार फायनल केले. कसं की समजा ह्याच्यात एक चांगली आयडिया दिली की मनी बॅकची पॉलिसी, मनी बॅक पॉलिसीमध्ये ह्याच्यात काय फरक दिलाय की समजा ही 10 लाखाची पॉलिसी एखाद्याने घेतली तर त्यांनी 10 वर्ष पैसे भरायचे, 20 वर्ष भरायचे नाही. 10 वर्ष पॉलिसी पैसे झाले की त्याला 2दा मनी बॅक पैसे मिळणार. तिथं एकदा मिळणार 10व्या वर्षी, त्याला आपण मॅच्युरिटी म्हटल्यासारखंच आहे, बरोबर आहे. ह्या व्यक्तीने 10 लाखाची पॉलिसी केली, 10 वर्षांनी त्यावेळेस त्याला 10% रक्कम मिळणार. किती रक्कम मागायला मिळेल? 10 लाखाला 10%, 1 लाख बरोबर आहे, 1 लाख. हां, तीच त्यांनी पॉलिसी किती वर्षासाठी घेतली? 30 वर्षासाठी घेतली. तिथं मात्र रक्कम मिळणार आहे 15%. किती रक्कम मिळेल? 1,50,000. कधी मिळेल? 15व्या वर्षीच मिळेल. 15 वर्षी 1,50,000 इथंच मिळेल. परत 20व्या वर्षी पण 1,50,000 रुपये मिळेल, बरोबर ना. आता इथं खाली लिहिलं तर खालीच येतो. इथं 1,50,000 रुपये 15व्या वर्षी मिळेल. परत 20व्या वर्षी पण काय मिळेल? 1,50,000 आणि 25व्या वर्षी पण काय मिळेल? बरोबर. परत हीच पॉलिसी त्यांनी 40 वर्ष घेतली तर एखादा म्हणून इतक्या वर्ष घ्यायची काय तर त्याला मला पैसे मिळतात. कसे मिळतात बघा की ही पॉलिसीचा टर्म किती? 20 वर्ष. पॉलिसी 10 लाखाची आणि LIC काय करते त्याला 20% रक्कम देणार आहे. म्हणजे तो थांबला जास्त पैसे जास्त. 20व्या वर्षी त्याला किती रक्कम मिळणार आहे? त्या पॉलिसीची 2 लाख रुपये मिळणार, बरोबर ना. 2 लाख कशी आली म्हणते? ही किती लाखाची पॉलिसी? 10 लाख. 10 लाखाच्या पॉलिसीला इथं 10% 1 लाख, इथं 15% 1.5 लाख आणि 20% 2 लाख. 2 लाख रुपये मिळतात. पण 2 लाख रुपये कसे मिळतात? खूप वेळा मिळतात. जर 5-5 वर्षांनी मिळतात. 20व्या वर्षी 2 लाख रुपये, इथं कमिशन पण LICला एजंटला 7.5% दिले. परत 25व्या वर्षी पण 2 लाख. परत 30व्या वर्षी पण 2 लाख. 35व्या वर्षी किती रक्कम त्यांनी घेतली मागाई? किती वेळा घेतली? 4 वेळा. किती रक्कम मिळाली? 8 लाख रुपये मिळाली. आणि शेवट पण रक्कम त्याच्या ताब्यात मिळणार आहे. मग ती ताब्यात रक्कम कशी मिळणार आहे? LIC काय करणार आहे? 10 लाख तर देणार आहे त्याला, पण ही जी रक्कम दिलेली का नाही ही वजा नाही करणार त्यात. शेवट आपल्या मनी बॅकला वजा होते, बरोबर आहे, सर्वांना बेनिफिट. इथं नाही आणि इथलं कुठे डिडक्शन पण नाही, म्हणजे कपात नाही, कुठलीच कपात नाही. प्लस इन्कम टॅक्सचं काही टेन्शनच नाही. कारण की ATD, ATC, ATCCC आणि ATCCD मध्ये सूट आहे, बरोबर आहे. आणि ह्याचा फायदा काय की 20व्या वर्षी 5व्या वर्षी एखादं महत्वाचं काम होईल. ती काम काय होईल?
की 20 वर्ष पैसे भरल्यानंतर पुढच्या तिथून पुढे 20 वर्ष हप्ता न भरता 10 लाखाचा इन्शुरन्स चालू आहे. तर ते नुसतं 10 लाखाचं राहणार नाही. याला काय करणार आहे, पहिल्या 5 वर्ष आणि इथं पहिल्या 5 वर्ष काय रक्कम देणार नाही, ही फक्त लक्षात ठेवा. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर लय सोपं आहे. पहिल्या 5 वर्षात काय देणार नाही. मग अशा काय आपल्याकडे योजना आता की ते पहिल्या 5 वर्षात काहीच मिळत नाही, अशा 2 योजना आहेत आपल्याकडे. कामू शकाल आपण त्या पॉलिसी केल्या त्यांच्या की ज्या पॉलिसी तुम्ही 2019 ऑगस्ट 2015 पासून करताय पॉलिसी. आधारशील आणि आधार पहिल्या 5 वर्षात काय मिळत नाही. याचा अर्थ काय, कस्टमरचं काय बरोबर झालं तर समजा 1 लाखाचा इन्शुरन्स असेल तर 1 लाख रुपये नेसेल मिळणार आणि ॲक्सिडेंट झाला तर दुप्पट मिळणार पहिल्या 5 वर्षात. बरोबर. मग त्यांनी याला काय फायदा करून दिला, यांचं सूट दिली ना, हप्त्यात सूट दिली. पण 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लॉयल्टी सूट होती त्याला. किती? 5 वर्ष. मग तिथनं पुढं तसं याला काय केलंय की ह्या पॉलिसीमध्ये इथं आपल्या ह्या योजनेमध्ये याला पहिल्या 5 वर्षासाठी म्हणजे जी पहिले 5 वर्ष आहेत त्या पहिल्या 5 वर्षासाठी काय दिलं नाही. का दिलं नाही माहिती आहे काय की ही जी रक्कम द्या ना 10% त्यातलं कपातच काय केलं नाही. काय कपात केलं का, एक्स्ट्रा पैसे दिल्यात नाही याला. कसे दिल्यात की इथं किती लाख रुपये किती वेळा मिळतात, 2 लाख रुपये मिळतात ना, 2दा 1 लाख रुपयाची इथं 2 लाख रुपये मिळाले. इथं काय झालं की 15 वर्षी पण रक्कम मिळाली, परत 20 वर्षी पण मिळाली, 25 वर्षी मिळाली, 4.5 लाख रुपये दिले. बरोबर आहे, 4,50,000 बरोबर आहे ना, काही चुकत नाही. आणि इथं काय दिले की 8 लाख रुपये दिले. पहिल्या 5 वर्षात जे थांबला त्याला काय नाही दिले. पण समजा त्याचं काय बरं वाईट झालं तर किती लाखाचा इन्शुरन्स आहे, 10 लाखाचा. नैसर्गिक 10 लाख रुपये मिळणार, अपघाताला 20 लाख रुपये मिळणार पहिल्या 5 वर्षात. तर 6व्या वर्षात आला तिथं 6व्या वर्षात जर ह्या व्यक्तीचं 6व्या वर्षात काय झालं तर याला काय करणार, 10 लाखाचा जो आहे तिथे देणारच. पण इथून पुढे सुरू होतं गॅरंटेड ही रक्कम सुरू होते. किती? 50,000ची. बरोबर आहे. पण 10 लाख गुणिले 50 म्हणजे किती झाले, तिथं 50,000 झाले ना. मग इथून पुढे दरवर्षी 50,000 रुपये मिळणार. सोपे गणित आहे. किती लाखाची पॉलिसी, 10 लाख. इथं 50,000 गुणिले किती वर्ष मिळणार आहे, 50,000च. लक्षात ठेवा, 50 रुपयांनी 50,000 10 लाखाच्या पॉलिसीला गुणिले किती वर्ष पैसे भरणार आहे, 20 वर्ष मुदत आहे, पैसे 10 वर्ष भरणार आहे, 15 किती रक्कम झाली इथं, 7,50,000. ओके. आपल्याला मिळणार किती रक्कम, 10 लाख तर मिळणारच प्लस 7,50,000. गणितच करून द्यायचंय. हे गॅरंटेड आहे. बोनस हा खालीवर होतो, बदलतो, पण ही बदलणार नाही. आणि ही रक्कम किती झाली, 17,50,000. आणि मनी बॅगची रक्कम किती दिली त्याला, 2 लाख. ही झाली 19,50,000 रुपये. चांगली पॉलिसी ना. आता अशी गणित करायचं. आता ही तर गणित तुम्ही करू शकता, माझ्या ऐवजी तुम्ही जास्त करणार. जरा जास्त किस्मत कला झालाय, जरा जास्त सांगायला इथं काय केलंय, किती वर्षाची पॉलिसी, जरा पुस्तकात परत एकदा इथं एक मांडतो ना. एवढा मोठा असून त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. आता किती नंबर प्लॅन आहे, 863. नाव काय आहे, धनरेखा. आता ही धनरेखा म्हणजे आपण म्हणतो ना की बऱ्याच लोकांना की माझा हात बघा, आपल्याला अपेक्षा आपल्याबद्दल असतात. एखादं जर त्याला काय नसलं कळत ते नसतं म्हणलं नाही, बघू हात दाखव. ही राव रेषा अशी ही लांबी, ही इथं लग्नाचा दुसरा योग आहे, पहिला योग आहे, असं हे चालतंय ना रेषा. किंवा धन लाभ आहे, इथं धन लावा. तुमच्या आयुष्यात इथे अशी रेषा वळली तर कुठेतरी असा मोठा अपघात होणार आहे. का करतो माणूस, का की जणू काय सगळं भविष्यात सांगतोय. तसं इथं रेखा आहे, या आयुष्यात आपल्या पैसे देणारी रेखा आहे. पण इथं कसं आहे,
की टर्म त्याच्या पद्धतीने बघितलं तर 20 टर्म आहे, 30 टर्म आहे आणि 40 आहे बरोबर. आणि ह्याच्यात कसं आहे की 40 टर्मला आता याची काय करणार आहे बघा इथं पैसे किती वर्ष भरायचे 40 टर्मला 20 वर्ष. 20 वर्ष. आणि त्या 30 वर्षाच्या पॉलिसीला किती वर्ष पैसे भरायचे 15. वर्ष. आणि परत ही पॉलिसी 10 वर्षात 20 वर्षाची टर्म असणार आहे त्याला किती वर्ष पैसे भरायचे 10. मनी बॅक हिला किती वेळा मिळणार आहे 2 वेळा मिळणार. किती कधी मिळणार आहे 10व्या आणि 15व्या. ही एम देते एम म्हणजे मनी बॅक. लक्षात ठेवा लय सोपी पॉलिसी फक्त अभ्यास आणि त्यात फीचर्स पण चांगले. आता ही 15 वर्षे पैसे भरल्यानंतर या पॉलिसीला 30 वर्षी पैसे मिळणार पण इथे एम 15 वर्षी पण मिळणार परत 20 वर्षी एम 25 वर्षी एम म्हणजे काय मनी बॅक. गॅरंटेड मनी बॅक जीएम. आणि इथं आपल्याला परत 40 वर्षाला इथं पैसे भरायचे 20 वर्ष आणि तिथून पुढे 40 वर्षाचा टर्म टप्पा दिलाय बरोबर. आणि इथं जीएम किती मिळणार गॅरंटेड किती वर्ष मिळतंय जीएम म्हणजे गॅरंटेड मनी बॅक जीएमबी जीएमबी म्हणजे गॅरंटेड मनी बॅक किती 20 वर्षी 25 30 35 40. जीएमबी परत 30 वर्षी पण जीएमबी आणि 25 वर्षी पण जीएमबी. ही जीएमबी शब्द वापरायला सुरुवात करा पण कसं गॅरंटेड मनी बॅक नुसता मनी बॅक म्हणायचं नाही तर 5व्या वर्षी गॅरंटेड मनी बॅक 10व्या वर्षी गॅरंटेड मनी बॅक. आणि इथं किती टक्के रक्कम मिळते 10%. इथं 15 इथं 20. आता गणित करायला सोपं झालं तुम्हाला. हे तिन्ही उदाहरण आपण 10 लाखाचं धरलं 10 लाख तर इथे किती मिळालं 17,50,000 बरोबर ना. आणि शेवटचे हे 2 लाख रुपये बरोबर आहे 17,50,000 परत जीएमबी 2 लाख. जीएमबी शब्द वापरायचा गॅरंटेड मनी बॅक परत एक्स्ट्रा ती काय वजा होणार नाही. आता इथे काय होणार आहे की 15व्या वर्षी काय होणार आहे ह्या पॉलिसीला जीएमबी मिळणार आहे. जीएमबी किती मिळणार आहे हा शाबास 1.5 लाख रुपये किती वर्षी मिळतात जीएमबी 15. परत पुढच्या ह्याच्यात जीएमबी 20 25. 25 वर्षी मिळते. 30 वर्षी मिळते का नाही मिळणार. 30 वर्षी काय मिळते मॅच्युरिटी 10 लाख सम ॲसेट. आणि परत आता ह्याचा हिशोब करायला लागला इथं 17 लाख रुपये मिळाले इथं किती रुपये मिळायला पाहिजे बघा काय की टर्म 30 आहे हो. इथे 10 असले तरी इथं सोपं आहे. काय सोपं आहे की तुम्हाला जर टक्केवारी काढायची असली की नाही इथे किती वर्षी पैसे भरतो आपण 10 वर्ष. 10% लक्षात ठेवायचं. बघा टेक्निक थोडं आपल्याला ह्याच्यात यूज करावं लागणार नवीन असल्यामुळे. 10 ला किती टक्के पैसे भरतात किती वर्ष 10% पैसे मिळणार 10%. पैसे किती वर्ष भरतात 30 वर्ष मुदत आहे पैसे किती वर्ष भरताय तिथे फक्त किती टक्के आहे लक्षात 15. आता 40ला किती टक्के टक्केवारी कशी लक्षात येईल 40 वर्ष भरणार आहे पैसे किती वर्ष भरतोय 20. इथे टक्केवारी किती करायची 20. आपण आयडिया नाही करायचं यालाच नाही आपल्या आयडिया नाही लक्षात येईल. आता असा प्रश्न विचारा सर 40 वर्षाच्या पॉलिसीला धनरेखाला किती टक्के मिळणार मनी बॅक जीएमबी 20. 15 वर्षाच्या 15 20 10 वर्षाचा 10. टेक्निक लक्षात ठेवा सोपं टेक्निक आहे. बाकी कुठून जाते पण आपल्याला लक्ष नाही. आता ही 10 लाखाची पॉलिसी आहे पहिल्या 5 वर्ष काहीच मिळणार नाही. पुढचे किती वर्ष 25 पैसे मिळणार आहे 25 वर्ष मिळणार आहे ना. मग किती मिळणार आहे इथं जसं इथं सांगितलं 50 इथं 55 किती सांगितलं 55. आणि इथं किती सांगितलं 60. आता काय करायचं भागीले गुन्हे करायचे सोपं कसं आहे इथं 50,000 होतं आता इथे काय झाले 55,000. 55,000 गुणिले किती वर्ष पैसे किती नाही मिळणार नाही 30 वर्षात एक 5 वर्ष वजा केले की पहिल्या ह्याच्यात काय मिळत नाही 25. मग किती रक्कम येते बघू सांगता का 55,000 गुणिले 25 करायचं. आपल्याला ही सवय कस्टमर डायरेक्ट लिहून घेऊ शकतो. ह्याला आता आपल्याला गणित चेंज करायची गरज नाही
ही रक्कम सगळी ऑल इंडियासाठी एकच असणार आहे. एसबीचा अजून सर हे प्लॅन आला नाही. एसबी एसबीला येईल का की येईल. एसबी काय करते 13,75,000. हा येस एसबी काय करतं सर थोडं वेगळं काहीतरी फीचर्स टाकायचं प्रश्न करते लोन किती काय किती सगळं म्हणून थांबलंय. किती मॅडम 13,75,000. ही काय झालं गॅरेंटेड ते सांगतो मॅच्युरिटी किती लाखाची पॉलिसी 10 लाख रुपये मिळणार का परत मिळणार हो. आणि परत त्यात 13 लाख करायचं 13,75,000 किती झाले 23 लाख 75,000 नाही 95 नाही 75,000 75. हा. आणि ही किती रक्कम दिली दोनदा 4 वेळा 4.5 लाख रुपये किती रक्कम झाली 27 लाख 28,25,000. लक्षात ठेवायचं. तुम्ही म्हणाल की इतक्या लांब काय करायचं तर त्यांना काय सांगायचं की साहेब जे पैसे मिळतात का 1.5 लाख ते तुम्हाला खर्चाय मिळतात खर्चाय पण खर्चाय पैसे मिळत असले तर तुमची पॉलिसीचे जरी 10 वर्ष पैसे भरले तरी तुम्हाला दरवर्षी गॅरंटेड 55,000 रुपये मिळणारच आहेत 55,000 रुपये तुम्हाला मिळणारच आहे. तसं हित आहे ना पैसे भरायचे 20 वर्ष 20व्या वर्षी GMB किती मिळेल 2 लाख रुपये परत GMB मिळणार 25व्या वर्षी किती मिळेल 2 लाख 2 लाख रुपये परत 30व्या वर्षी 2 लाख रुपये आणि 25व्या वर्षी 2 लाख. आता आपला खरा हिशोब ह्याच्याशी येणार आहे कसा येणार आहे बघा की पहिल्या ह्याच्यात LICने काय केलं पहिल्या 5 वर्षात काय दिलं नाही पण पहिल्या 5 वर्षात काय नाही दिलं हे आपल्याला माहिती आहे कस्टमरचं काही मतलब नाही की तुमच्यासाठी चाललंय तर शेवटची रक्कम मिळते ना 8 लाख रुपये पहिल्या 5 वर्षात काय नाही दिलं तर LICने शेवट रक्कम करताना वाजा कुठे केली मनी बॅगची बाकीच्या प्लॅनला मनी बॅगला वाजा केली जाते आणि ती रक्कम कशी मिळते बघा 8 लाख रुपये तर मिळते जाईल. आता ही पॉलिसी किती लाखाची केलेली आपण 10. बरोबर 10 लाखाची पॉलिसी. आता 10 लाखाच्या पॉलिसीला 10 लाख रुपये मिळणार का ह्याच्यात सेमेस्टर शेवट. आता ही पॉलिसी 6 रुपयांनी चालू गॅरंटेड त्याला गॅरंटेड GSV म्हटलं जाते की गॅरंटेड त्यात बदल कधी होणार नाही ही गॅरंटी आता गॅरंटीचा मला यायला लागला याला शिकली गॅरंटी बोनस कमी जास्त होऊ शकतो पण ही GSV कमी होत नाही. ही काय ही गॅरंटर मिळणारी रक्कम आहे की ज्या ह्याच्यात कंटिन्यू म्हणजे कधीच बदल होत नाही. जसं 2001ला बऱ्याच लोकांनी एक पॉलिसी केली होती जीवन श्री म्हणून ती पैसे जीवन लाभ सारखाच होता कसा होता की जीवन लाभला 16 वर्ष पैसे भरायचे ते त्याचे 25 वर्षांनी पैसे मिळणार होते पण जीवनश्री 5 लाखाची पॉलिसी कमीत कमी 5 लाखाची पॉलिसी होती ती कमीत कमी 5 लाखाची त्यावेळेस 5 लाख रुपये खूप मोठी गोष्ट होती ज्यावेळेस 2001 सालची गोष्ट आहे की ठराविक लोकांनी ती पॉलिसी घेतली तर त्या पॉलिसीला हप्ता किती असायचा 25,000 रुपये हप्ता होता 5 लाखाच्या पॉलिसीला स्टार्टच 5 लाखाची पॉलिसी होती तर त्यावेळेस काही लोकांनी बंद होणारे म्हणून क्लोजिंगमध्ये घेतली पॉलिसी आणि एजंटाचे दिवस इतके जबरदस्त चालले का नाही की काही लोक 6 महिन्याला वर्षाला पॉलिसीचे पैसे भरून बऱ्याच लोकांनी 5-5 जीवनश्री विकला तर त्याची मोठ्या अमाऊंट त्याला त्या कमिशन स्वरूपात मिळाली कारण की लोकांनी बोलून घेतलं आणि ही पॉलिसीची रक्कम आता भरली किती त्यांनी 18 वर्ष जीवन लाभला कसं होतं 16 वर्ष पैसे भरायचे 25 वर्ष होती. ही पॉलिसी कशी होती जीवनची आता जी चालू केलेली पॉलिसी जीवनश्री 18 वर्षी पैसे भरायचे आणि 25 वर्षी पैसे घ्यायचे मग किती वर्ष पैसे माफ होते GSV होते गॅरंटेड होते त्याला मिळणार होती रक्कम 18 लाख त्यावेळेस सांगताना तर त्यावेळेस म्हणजे 18 लाख रुपये मिळणार पण आता 18 लाख रुपये नाही मिळाली किती रुपये मिळाली 21 लाख रुपये मिळाले लोकांना 5 लाखाच्या पॉलिसीला किती रक्कम मिळाली 25 वर्षांनी 21 लाख पण रक्कम मिळाली. तसंच हा प्लॅन आहे या प्लॅनला किती रक्कम मिळेल 10 लाखाला 10 लाख मिळाली. आता उरलेलं किती रक्कम आहे 35 वर्ष 60,000 गुणिले सर 35 किती झाले त्याचा नाही विचार केला पण आपण करू किती झाले कारण कॅल्क्युलेशन 60,000 गुणिले 35 वर्ष 21 लाख. हां पुढे मॅडम 21 लाख एवढेच ना 17 राऊंड फिगरमध्ये 21 लाख. आता इथे किती मिळाले होते मग अशी आपल्या पॉलिसीमध्ये 13,75,000. आता इथे किती मिळतात
21 लाख. 10 लाखाला 10 लाख मिळणार. परत किती मिळणार लास्टला? 21 लाख आणि परत 8 लाख रुपये. एक रक्कम गॅरंटी शेवट मॅच्युअरला मिळणार. आणि टप्प्याटप्प्यात 4 टप्प्यामध्ये याला 2 लाख आणि 8 लाख देणार. किती रक्कम झाली टोटल? बरोबर ना? 39 लाख रुपये रक्कम मिळेल अशी पॉलिसी सांगायची. बरोबर आहे. आणि हीच आता पॉलिसी समजा एखादा नाही घेणार 10 लाखाचा, ही पॉलिसी घेताना कितीची सुरुवातीला माहिती आहे? 2 लाख. पण 2 लाखाची पॉलिसी करताना आपल्याला 2 लाखाची हिशोबाने करायचं. लय सोपं उदाहरण. गॅरंटेड किती पैसे मिळतात गणितात घेऊन गेलं तर ती मला लय हुशार आहे. आता ह्या काय बेनिफिट माहिती आहे? परमनंट डिसेंडिंग बेनिफिट. समजा एखाद्या व्यक्तीने ही पॉलिसी काढली, मॅच्युरिटीला 10 लाख आणि 21 लाखाचे टोटल 21 आणि मग प्लस ते हे 4 वेळा मिळालेले 8 लाख. हो 8 लाख रुपये. 10 लाख परत 21 लाख. हा 21 लाख पैसे ना. ही समेशन किती द्यायचे? 10 लाखाची. आणि जीएसवी गॅरंटेड जी रक्कम मिळणार आहे 21 लाख झाली. आणि प्लस हे 2-2 लाख मिळालेले 8 लाख म्हणजे ते 28 लाख झाले. पण वजा करत नाही. नाही ते असू दे की, पण तुम्ही ते 10 लाख पण मिळणार म्हटला, हा. परत 21 लाख. 60,000 जे काढलं तुम्ही ना ते सांगा परत. 60,000 रुपये तर मिळणार. 60,000 म्हणजे 6 एक धरले आपण 6%. तर एका लाखाला 6,000 तर 10 लाखाला किती होते? 60,000. तसं इथं 5 लाख 55,000 इथं 50,000 लक्षात राहते. तर 60,000 रुपये ही दरवर्षी मिळते. मग ही काय करायची? पहिल्या पॉलिसीमध्ये 40 वर्ष पैसे भरायचे. पहिले 5 वर्ष काहीच मिळणार नाही, नंतर 35 वर्ष. बरोबर ना? मग 60,000 ही गॅरंटी रक्कम मिळणार. 60,000 गुणिले 35 किती रक्कम आली? 21 लाख. हे बेनिफिट झाला. आणि सगळ्या दिवस लागतील 10 लाख. टोटल किती झाले? 31 लाख शेवट रक्कम मिळणारी. आणि हिश्श्यात आलेली 8 लाख. लक्षात येईल आले लक्षात. त्यांना नवीन असल्याबरोबर लक्षात राहणार. आता ह्याला एक बेनिफिट आहे. समजा एखादी 10 लाखाची पॉलिसी घेतली आणि ह्या व्यक्तीचं बघा दुसऱ्याच वर्षी त्याचा अपघात झाला. अपघातामध्ये परत एकदा तीच विषय की मृत्यू झाला नाही, परमनंट डिसेबल झाला, तर याला भविष्यातले सगळे हप्ते ते माफ करते. आणि तिथून पुढे 120 दिवस 10 वर्ष त्या व्यक्तीला किती लाखाची पॉलिसी? 10 लाखाची. तर परत त्याला 120 महिने म्हणजे 10 वर्ष किती रक्कम देईल त्याला माहिती आहे? 8,333 रुपये महिन्याने 10 लाख रुपये दिलंच. परत हप्ते माफ होत्यात. हप्ते कधीच भरायचे नाहीत. आणि त्याला रक्कम मिळताना परत 20 वर्षी 2 लाख रुपये मिळतात. परत 25 वर्षी 2 लाख रुपये मिळेल. 30 वर्षी 2 लाख रुपये मिळतात. 35 2 लाख रुपये मिळून परत टोटल 31 लाख रुपये घरच्यांना त्याला मिळेल. किंवा असेल तर घरच्यांना तरी मिळेल. तो नसला तरी 2-2 लाख मिळणार नाहीत ना? म्हणजे तो नसला तर हे होणार. सोलर समजा. पण तो समजा आधीमध्ये गेला तरी पैसे घरच्यांना देऊन जाईल. पण काही ना करता सुद्धा ही पॉलिसी. आता समजा एखाद्याचं वय 30 आहे तर तो किती वर्षापर्यंतची रक्कम पॉलिसी घेऊ शकतो? 35 वर्षाचा व्यक्ती ही 40चा टर्म घेऊ शकते. बरोबर आहे? 40 वर्षाचा व्यक्ती किती वर्षाची टर्म घेऊ शकते? 20 वर्षाची. 50 वर्षाचा व्यक्ती घेईल का टर्म कितीची? 20ची. लक्षात आलं की अशी काय टर्म आहे त्याचा फायदा आपल्याला. सर ती 124 महिने किती टक्के भेटणार? हा सर ते 120 महिने सोपं आहे. किती लाखाची पॉलिसी? 10 लाख. 10 लाखाची. 10 लाख भागिले 120 महिने केले की 8,333 आहेत. समजा 5 लाखाची पॉलिसी असेल तर 4,000 आणि काय वर येतात. 20 लाखाची पॉलिसी असेल तर 16,666 येतात. त्या हिशोब आपण हे केलेले ही रक्कम मिळेल. ते सर ऍक्सिडेंट झालं म्हणजे डेथ झाल्यावर की हे झाल्यावर पण कॅज्युअल 60%. कॅज्युअल म्हणजे परमनंट डिसेबल झाले. परमनंट झाल्यावर आणि डेथ झाल्यावर डेट झाल्यानंतर मग त्याची किती लाखाची पॉलिसी? तर 10 लाखाच्या पॉलिसीला डेट कशी झाली? नॅचरली असेल तर 10 लाख आणि अभय असेल तर 20 लाख मिळेल पहिल्या 5 वर्षासाठी. नंतर मात्र ती सुरू होईल त्याला दरवर्षी 50,000. 10व्या वर्षी झाली तर काय होईल की ॲक्सिडेंटमध्ये झालं तर 10 लाख रुपये तर मिळतीलच. पण परत 3 लाख रुपये एक्स्ट्रा मिळतील. कसं आहे? 3 लाख मिळतील का? 6 × 30 60,000 गुणिले 5 वर्ष म्हणजे 3 लाख रुपये होतात. आणि हे 20 लाख म्हणजे 23 लाख रुपये. तेच पुढच्या ह्याच्यात गेले तर 3 लाख रुपये पहिल्या
त्यातनं वाढत जाते. लक्ष देता की मी म्हणतोय डेट झाली की तिथले तिथं सगळे पैसे मिळून हे होतात. म्हणजे गबाळ म्हणून लावायचं स्टॉप. म्हणजे माझ्या भाषेत काय सर एक विचारायचं तुम्हाला, मागचा क्वेश्चन आहे म्हणजे जीवन सरळ प्लॅन आहे पहिला, त्याच्यात ही फॅसिलिटी आहे का परमनंट डिसेबिलिटीला? आहे की जीवन सगळ्याच सरळ. प्लॅनला आहे, फक्त सगळंच plan. टर्म इन्शुरन्स सोडून. हं? टर्म इन्शुरन्स सोडला का नाही तर सगळ्याला फॅसिलिटी दिली. जीवन लाभला आहे 933 नाही, जीवन सरळला पहिला आहे 100%. ते जुन्या सगळ्या प्लॅनला आहे. 14 नंबर सगळ्याच प्लॅन लावला. हां. हे फक्त माहित नव्हतं लोकांना, सर, माहित नव्हतं, कोण एजंट सांगतच नव्हते. आता आपण जास्त अभ्यास केल्यामुळे आपल्या ग्रुपला माहिती आहे. बाकीचे लोक अजून परमनंट डिसेबिलिटी हा थोडा त्यांच्यासाठी विषय नवीन. मी बघितलं बऱ्याच वेळा त्यांना सांगावं लागतं तुम्ही कसं तुम्हाला ती नेहमीचा विषय होऊन गेलाय, पण ती पीसी त्यांना ती डीसी म्हणजे डबल ॲक्सिडेंट बेनिफिट आणि ॲक्सिडेंट ती लक्षात आहे ना. तर ॲक्सिडेंट येस म्हणलं का नाही की डिसेबिलिटी बेनिफिट आणि ॲक्सिडेंट बेनिफिट. ॲक्सिडेंट बेनिफिट, ॲक्सिडेंट डेट बघा शब्द असा आहे. ॲक्सिडेंट आता एक लक्षात घेतो, ॲक्सिडेंट डेट आणि डिसेबिलिटी बेनिफिट ADDB शब्द आहे तुमच्या ह्याच्यात, ते लक्षात येत नाही कोणाच्या. ADDB ॲक्सिडेंट डेट अँड डिसेबिलिटी बेनिफिट. ADD शब्द आपल्या ह्याच्यात आहे. आपण फॉर्म लिहितो का नाही मराठीत पण आहे का? तुम्हाला अपघात पाहिजे कसा पाहिजे तर आपण तिथं खुर्द करतो ना, येसच म्हणतो ना. ज्यावेळेस ॲक्सिडेंटला येस म्हटलं जातं का नाही त्यावेळेस डिसेबिलिटी बेनिफिट पण त्याला अलाउडच आहे. त्यामुळे त्याच्यात काय त्या 50 पैशालाच अलाउड म्हणजे 1050 पैशाला या लसीने ती लावलेला आहे. समजा 1 लाखाची पॉलिसी असेल तर 1050 पैशाने 10,000ला किती पैसे जातात आणि 1 लाखाला किती जातात? किती जातात असेल 1 लाखाला? 1050 असेल तर ॲक्सिडेंट बेनिफिट 1000 रुपयाला 50 म्हणजे 100ला 5 रुपये. तर लाखाला किती? 50 पैशाचा हिशोब आहे, 5 रुपये नाही. 10,000ला किती जात असेल? 50 गुणिले 10 एक शून्य वाढवलं तर 1 लाखाला किती आहे? 5,000. चुकते 10,000ला 50 रुपये येतील तसं 1 लाखाला 500. लक्षात ठेवा जर त्या व्यक्तीला समजा काय हे झालं तर त्याला ॲक्सिडेंट बेनिफिट तसा त्यानुसार येतो. त्याला डबल ॲक्सिडेंट बेनिफिट जास्त नाही पैसे जातात. कुठे जातात पैसे जास्त? चालूमध्येच तुम्हाला हे केलं जातं. लक्षात आलं? आता ह्याच्यात काय शंका आहे? शंका एकच की बोनस ह्याला नाही, बोनस नाही. आता शंका एकच आहे की हप्ता काय काढता येणार नाही, हप्ते अजून माहीत नाही. पण ह्या सिंगल policy- आणि नॉन सिंगल दोन्ही पण आहे ना. हो ते एक आहेच की ती सांगायला जातं ती पण तुम्हाला आपण त्याचा स्टडी करू. फक्त काय झालंय की आपल्याकडं ही नाही सिस्टीम नाही कशाची हप्त्याची सिस्टीम नाही. नाहीतर आज आपण ती प्रिंट काढून ही केलं असतं. लीडर ॲपला आलंय सर. हा लीडर आपला आले पण आता सवय काय झाली आपल्याला SB ग्रुपची सवय झाली आणि त्याला परफेक्ट सांगतात म्हणून त्याला थांबलो आपण. आणि लीडर ॲपला हप्ते आल्यात पण मग ही रक्कम मिळणारी शेमच आहे. आता ही तर रक्कम किती जाते ज्यावेळेस ह्या व्यक्तीला एवढी रक्कम मिटिंग आहे 23,75,000 त्यावेळेस 12 लाख रुपये जाते. 12 20 वर्षासाठी पण 30 वर्षासाठी अजून कमी असणार 10 लाखाला आणि ह्याला कमी असणार रक्कम. फक्त इथं पहिल्यांदा किती जाते एवढी रक्कम जाते त्याच्या पद्धतीने आणि ती तशा पद्धतीने होते. बरोबर आहे? हॅलो हां असतील नाही घ्यायचं बरं. आता मला सांगा की ह्या पॉलिसीमध्ये शंका काय राहिली? सिंगलचा आपण बघूच. शंका सोपं आहे ना प्लॅन? तुम्ही अगोदर लई अडचणीतली काम शिकल्यात. प्लॅन जीवन लक्ष पॉलिसी अजून काय काय बाकीच्या एजंटना देता येत नाही. सिस्टीम कशी सांगायची माहीत नाही. तुम्हीच शिकलाय ही पण प्लॅन नुसते वजाची हे झाले. पैसे नाही मिळणार, पैसे खूप मिळणार आहे. आम्ही काय करणार आहे ह्याच्या जोडीला सांगतो तुम्हाला. आता इथलं पुढे आयडिया करणार आहे. आयडिया काय करणार आहे की जीवन लाभ पॉलिसी ह्याच्यावर विकणार आहे ह्या प्लॅनवर. ही किती 5 लाखाची पॉलिसी जीवन लाभ आणि 5 लाखाची मनी बॅक ही दोन्ही मिक्स दिली तर काय होईल की 15 वर्षीच पैसे भरायचे आणि 21 वर्षी पैसे कशाला द्यायच्यात? कुठल्या प्लॅनला द्यायचे? लाभला. फायदा काय होईल बघा. म्हणजे जर तुमचा आयडिया कशी प्रत्येकाची आयडिया वेगळी असते पण ते जर आपल्या तुम्ही कॉन्फिडन्सने पुढे गेला तर तो त्या टॉप पद्धतीने जाऊ शकतो. आता बघा आता समजा जीवन लाभ दिले 5 लाखाची 5 लाख जीवन लाभ
936 आपले आम्ही 15 वर्ष पैसे भरायचे आणि 21 वर्षी घ्यायचे. शेवटचे 6 वर्ष हप्ते भरायचेच नाही, सुटायचे. ही पॉलिसी दिली जी 863 बरोबर. 963 नाही 863 आहे. कारण की ठराविक एलआयसीने टाकून ठेवल्यात की जागा राखून ठेवली. कारण की आयआरबीच्या नियमानुसार 800 आणि 900 हे आपण घेतलेलं आहे. 800 काय प्लॅन वेगळे असतील, पॅसिफिक 900 काय असतील. मग बाकीचे जे कंपनी आहेत त्यांना जे आयआरडीच्या ह्याच्यातून चाललेल्या त्यांना ते बाकीचे प्लॅन नंबर दिले आहेत. 863 नंबरचा 15 वर्ष पैसे भरायचे. इथं 5 लाख रुपयाची रक्कम. 10 लाख एकदम देण्यापेक्षा काय होईल, इथं 5 लाख दिली तर इथं पैसे 15 वर्ष भरायचे दोन्ही फॅमिली. पण होणार काय की 15 वर्षी इथं काय पैसे येत नाहीत. मग इथं ह्या 5 लाखाचे पैसे येणार आहेत. इथं 15 लिहिले बरं, लक्षात ठेवा. 5 लाखाची रक्कम असेल तर 15 किती येईल हे लक्षात ठेवायचं. 75 काय लक्षात आलं तुमच्या. 15% 10% 20 लाख 20%. थोडे त्याचा फायदा आपल्याला होऊन जाईल आणि तो फायदा चांगल्या इथं पद्धतीने 863 ला 30 वर्षाची. हो तेच हॅलो बरोबर. नाही मीटिंग मध्ये सर मीटिंग चालू आहे. आता 75,000 बरोबर. तिथं 75,000 मिळतात. परत 20 वर्षी किती मिळतात 75. परत 25 वर्षी 30 वर्षी इतर रक्कम किती मिळत होती मला अशी 28 लाख मिळत होती ना. किती 28 लाख. म्हणजे 14 लाख तरी मिळत नाही. आणि तुम्हाला काय 28 लाख किती मग तिथं 14,12,500 बरोबर आहे. प्लस 75,000 3 वेळा. मग ही रक्कम मिळून परत तिथं काय होणार आहे की 21 वर्षी पण एक रक्कम मिळणार आहे मोठी. किती रक्कम मिळाली 5 लाखाची 12-13 लाख रुपये मिळाले. म्हणजे ह्या अशा आयडियात तुम्हाला करावं लागतील आता सध्या. 2 लाखाची म्हणजे तुम्ही आयडिया केला तर होणार आहे. प्रिंट पण आपण अशी देऊ शकतो. फायदा काय होईल की इथून पुढे त्याचा इन्शुरन्स चालू होईल ना. तिथून पुढे 15 वर्ष पैसेच भरायचे नाहीत, पैसे घ्यायचे बरोबर ना. फायदा तुम्हाला काय टेक्निक आयडिया आठवली का अशी की आता आपण करू शकतो असं. त्याचा कंबो करावा लागेल ना प्लॅन सांगायचा एकत्र. करू शकतो कॉम्बिनेशन. किंवा 16-25 पण देऊ शकतो बरोबर आहे. एक कॉम्बो कशा पण पद्धत करू शकतो. तिथं आणि 5 लाखाची अजून दिली पॉलिसी इथं लाभ अजून तर इथं काय होईल 16 वर्षी पैसे भरायचे. परत इथं काय होणार आहे 25 वर्ष मोठी रक्कम. आयडिया आहेत फक्त आयडिया करावं लागतं आणि चांगल्या पद्धत करता येईल. अजून काही शंका असेल सांगा. काही टाइम आपला झाला शंका. मीटिंग ॲक्च्युली 1 तास 1.5